ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, असं म्हटलेलं आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला. अर्थातच माऊलींनी या वारकरी संप्रदायाला ज्ञानाचं अधिष्ठान दिलेलं आहे. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी, हरिपाठ आणि गाथा या ग्रंथपंचकाच्या द्वारा माऊलींनी वारकरी संप्रदायातील तत्त्वज्ञान जगासमोर आणलेलं आहे. वारकरी संप्रदायामध्ये कोणतं तत्त्वज्ञान आहे, कसं आहे, त्याचं स्वरूप काय, ते तत्त्वज्ञान प्राप्त करण्यासाठी लागणारी साधना काय, हा सर्व विचार या ग्रंथाच्या माध्यमातून माऊलींनी केलेला आहे. आणि हाच खऱ्या अर्थाने ज्ञानोबारायांनी संप्रदायामध्ये पाया घातलेला आहे. अर्थात ज्ञानोबाराय हे वारकरी संप्रदायाचे निर्माते आहेत असं म्हणता येत नाही, परंतु ते विशेषत्वाने प्रचारक आणि प्रसारक अशा प्रकारचे आहेत. माऊलींनीच वारकरी संप्रदायाचा विशेषत्वाने प्रचार आणि प्रसार केला, मग त्यानंतरच्या संतांनीही केला, पण सुरुवातीला जगाच्या प्रकाशामध्ये वारकरी संप्रदाय हा माऊलींनी आणला. या उद्देशाने म्हटलं जातं की ज्ञानदेवे रचिला पाया. काय आहे की जीव हा आपल्या पूर्ण अवस्थेपासून, स्वस्वरूप स्थितीपासून भटकलेला आहे आणि त्याला त्या स्वस्वरूपापर्यंत जाण्यासाठी जे काही साधना करावी लागते आणि ती साधना करत असताना कधी कधी तो आपल्या मनाने वागू लागतो, तर तसं होऊ नये आणि त्याने योग्य मार्गानेच वाटचाल करावी आणि आपल्या ध्येयाला, साध्याला प्राप्त करावं, या उद्देशाने संतांनी अभंग रचना केलेली आहे. याचकरिता गाथा, हरिपाठ इत्यादी ग्रंथ रचना झाली आणि त्या ग्रंथाचं अध्ययन, चिंतन, मनन केल्याच्या नंतर आपणही ज्या अवस्थेला ज्ञानोबारा प्राप्त झालेले आहेत त्याच अवस्थेला प्राप्त होऊ शकतो. परंतु असं आहे की ते ग्रंथ आणि त्या ग्रंथांचा अर्थ, ते शब्द आपल्याला समजतील एवढ्या प्रकारची आपली बुद्धी नसते. म्हणून बऱ्याच वेळा त्या शब्दांचे अर्थ आपल्याला समजत नाहीत. माऊलींना या ओवीतून, या शब्दातून नेमका कोणता अर्थ अभिप्रेत आहे हे आपण निश्चितपणाने सांगू शकत नाही. आणि म्हणून ग्रंथांचा अर्थ समजणं हे कठीण झाल्यामुळे अर्थानुसार आपलं आचरण असलं पाहिजे. आणि आचरण तसं झालं तर हे विचार आपल्याला अवगत होऊन आपण त्या साध्यापर्यंत पोहोचू. हे खरं असलं तरी हे अर्थ समजल्यानंतरच आपल्या परमार्थाला सुरुवात होते, साधनेला सुरुवात होते, पण ते अर्थ समजणंच फार कठीण होऊन जातं. मग त्यासाठी काय केलं पाहिजे, तर त्याच्यासाठी सर्वात महत्त्वाचा एक विचार आहे, तो म्हणजे संत चरित्राचं चिंतन केलं पाहिजे. अर्थात ज्ञानेश्वरी कळून घ्यायची असेल तर अगोदर ज्ञानोबारायांचं चरित्र माहिती पाहिजे. ज्ञानोबारायांचं कर्म काय होतं, ज्ञानोबारायांची भक्ती कशी होती, ज्ञानोबारायांचं ज्ञान कसं होतं, ज्ञानोबारायांनी जगामध्ये आचरण काय केलं, त्यांचा स्वभाव कसा होता, त्यांनी कार्य काय केलं जगात येऊन, या सर्व गोष्टींना चरित्र म्हणावं. हे ज्ञानोबारायांचं चरित्र झालं. तर या चरित्राचा जर विचार केला तर आपल्याला ज्ञानोबारायांचं व्यक्तिमत्व काहीच ध्यानात येण्याची शक्यता आहे. आणि जर ज्ञानोबाराय कळाले, माऊलींचा स्वभाव कळाला, तर ज्ञानेश्वरी समजायला सोपं जातं. एखाद्या लेखकाचं चरित्र कळाल्याच्या नंतर त्याचे जे वाङ्मय आहे ते आपल्याला समजत असतं, त्याचा म्हणण्याचा अर्थ समजतो. एखादं वाक्य आपल्या गुरुवर्यांनी बोललेलं असतं, ते वाक्य आपल्या विद्यार्थ्यांना जेवढं समजतं तेवढं बाकीच्या लोकांना समजत नाही. का, तर आपले गुरुवर्य कोण आहेत, त्यांचा स्वभाव काय आहे, त्या शब्दातून त्यांना नेमकं म्हणायचं आहे काय, हे आपल्याला कळू शकतं. त्याचं कारण आहे की आपण त्यांच्या संगतीत आहोत, त्यांचं चरित्र आपल्याला ज्ञात आहे. आणि म्हणून तसंच तुकोबाराय समजून घ्यायचे असतील किंवा तुकोबारायांचे अभंग समजून घ्यायचे असतील तर आपल्याला अगोदर तुकोबाराय कळाले पाहिजे, तुकोबारायांचं चरित्र कळालं पाहिजे, तर मग गाथा समजण्याची शक्यता आहे. ज्ञानेश्वरी, अमृतानुभव समजून घ्यायचा असेल तर ज्ञानेश्वर महाराज आपल्याला काहीसे कळाले पाहिजे. पूर्ण तर ते कळू शकत नाहीत, कारण संतांचा महिमा तो बहु दुर्गम,
शाब्दिकांचे काम नाही येथे असं म्हटलेलं आहे. त्यामुळे संत हे पूर्णतया जरी आपल्याला कळू शकत नसले तरीही आपण त्यांचं चरित्र आपण साधन म्हणून त्यांचं चरित्र हे आपलं साध्य असलं पाहिजे. त्यांचं जीवन हे आपलं साध्य आहे, पण त्यांच्या चरित्राचं चिंतन करणं, मनन करणं, श्रवण करणं, वाचन करणं हे आपलं साधन आपण केलं पाहिजे. आणि या साधनाच्या द्वारा जर आपण गेलो तर खऱ्या अर्थाने साधकाचा मार्ग हा प्रशस्त होतो. साधकानं परमार्थ कसा करावा याचं उत्तर आहे आपण अगोदर संतांचं चरित्र ज्ञात करून घ्यावं आणि त्यानुसार आपलं जीवन आपण घडवावं. म्हणून असं महापुरुषांनी म्हटलंय की संतांचं चरित्र हे साधकाचं चारित्र्य घडवणारं असतं. म्हणून आपलं चारित्र्य घडवायचं असेल तर आपल्याला संतांचं चरित्र कळालं पाहिजे. आणि म्हणून आपला परमार्थ यशस्वीरित्या पूर्णतया साध्याप्रत जाण्याकरिता आपल्याला संतांचं वाङ्मय, संतांचं चरित्र ज्ञात होणं आवश्यक आहे. म्हणून आपण संतांचं चरित्र पाहिलं पाहिजे. आपला मार्ग, आपली साधना त्याद्वारा मोकळी होते. आपल्याला आपलं साध्य कळतं, आपलं साधन कळतं, आपला मार्ग कळतो. सर्वात सुलभ साधन म्हणजे संत चरित्र आहे. जरी बाकीची सर्व साधनं आहेत, ज्ञान आहे, कर्म आहे, उपासना आहे, योग, याग, जप, तप, अनुष्ठान, अनेक साधनं आहेत, पण ही सर्व साधनं करण्याची आपली योग्यता असेल की नसेल सांगता येत नाही. तो अधिकार आपल्याला असेल की नसेल सांगता येत नाही. पण संतांचं चरित्र सांगण्याचा किंवा संतांचं चरित्र ऐकण्याचा तरी अधिकार आपल्याकडं आहेच आहे. म्हणून सर्वात सुलभ साधन म्हणजे संत चरित्राचं चिंतन. मग ते सांगण्याच्या माध्यमातून असेल, म्हणजे वक्तृत्वाच्या, कधी श्रोतृत्वाच्या म्हणजे ऐकण्याच्या माध्यमातून असेल, कुठल्या तरी माध्यमातून, कधी वाचनाच्या माध्यमातून असेल, तर त्याचं आपण चिंतन केलं पाहिजे. म्हणजे आपला मार्ग मोकळा होत असतो आणि संत वाङ्मय समजायला सोपं जात असतं. आणि तो ज्ञानोबाराने तर असं म्हटलं आहे, सुरुवातीला मी ओवी बोलून गेलो की तैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता घेवसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. म्हणून तेची सदा वाणावे ऐकावे. त्यांचंच सदा आपण वर्णन केलं पाहिजे आणि त्यांचंच आपण श्रवण केलं पाहिजे. कोणाचं? संतांचं. कसे संत? त्याचं वर्णन माऊलींनी पूर्वार्धात केलं आहे. हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता घेवसावे. आपण आपली आत्मवस्तू हरवलेलो आहोत, अर्थात आपणच आपल्याला हरवलेलो आहोत. माऊलींची खूप गोड ओवी आहे. खरं तर आपणच आपल्याला हरवणं असं शक्य नाही. दुसरी वस्तू हरवू शकते, एखादी माझी वस्तू हरवली असं आपण म्हणतो, ते बरोबर आहे, पण मीच हरवलो आणि मलाच हरवलो असं म्हणणं कसं शक्य आहे? ज्ञानोबारायण त्याला उदाहरण दिलंय की असं घडणं शक्य नाही, पण घडलं त्याला करता काय? घडलेलं आहे म्हणजे घडू शकतं. असं कुठं घडलं म्हटले? एखादा ज्याप्रमाणे भ्रमिष्ठ पुरुष असतो, वेडा मनुष्य असतो म्हणा, भ्रमिष्ठ असतो, तो काय म्हणतो? कवनू एकू भ्रमलेपणे, तो म्हणतो मी तो नवेगा चोरलो म्हणे, ऐसा नाथीला छंद अंतःकरणे घेऊन ठाके. कवनू एकू, असा एक जण कोणीतरी आहे, ज्ञानोबाराय म्हणतात की भ्रमलेपणे, त्याला भ्रम झाला आहे आणि भ्रम झाल्यामुळे मी तो नवेगा, आता मी राहिलो नाही, मी हरवलो, चोरलो, मी चोरला गेलो असं तो म्हणायला लागला. आणि नाथीला, व्यर्थच अशा प्रकारचा हा छंद तो घेतो आणि रडत बसतो. तुकोबारायाने हे याच आशयाने म्हटलेलं असावं, नसत्या छंदे जग विनोदे विव्हळतसे. विनाकारणच नसलेला छंद घेऊन, अर्थात मी माझेपणाचा, आणि लोक विनाकारण विव्हळतात, दुःखाला प्राप्त होतात. अर्थात शहाणा मनुष्य असं म्हणणं शक्य नाही, पण भ्रमिष्ठ मनुष्य म्हणू शकतो मी चोरलो, मी हरवलो. आणि नेमका हा भ्रम झाला कुणाला मग? तर सर्वांनाच हा भ्रम झालेला आहे. जगातल्या संत महात्मे सोडले तर सर्वांना, सर्व जीवांना हा भ्रम झालेला आहे की स्वस्वरूपाचंच त्यांना ज्ञान नाही. मी नेमका आहे कोण? होयम आय, मी आहे कोण? म्हणजे माझाच परिचय मला नाही. मी म्हणजे आत्मा, मी जीवात्मा, मी नेमका कोण आहे? मी म्हणजे हे शरीर आहे का दिसणारं? शरीराच्या आतमध्ये मन आहे, बुद्धी आहे, इंद्रिय आहेत, ते म्हणजे मी आहे का?
का या सर्वांचा द्रष्टा, साक्षी, आत्मा, यांना पाहणारा, यांना प्रेरणा, चालना देणारा आत्मदेव मी आहे? कोण आहे नेमका मी? याचंच ज्ञान नेमकं राहिलं नाही. यालाच आत्मबोध म्हणतात, यालाच आत्मज्ञान म्हणतात. ते आत्म्याचंच ज्ञान, स्वतःचंच ज्ञान जीवांना राहिलं नाही. मग जगतातलं ज्ञान प्राप्त करण्यासाठी प्रवृत्त झाले. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रवृत्त होतात लोक. शेतीचं ज्ञानच आहे, वैद्यकीय ज्ञानच आहे, हे बांधकामाचं इंजिनिअरिंग वगैरे ज्ञानच आहे. परमाणूपासून आकाशापर्यंत गेले, पण हे सगळं बाहेरचं ज्ञान आहे. आपल्या आतला जो प्रवास आहे ते आत्मस्वरूपापर्यंत जातं कोण? म्हणून जगाची ओळख घेण्यासाठी निघालेला जीव स्वतःलाच विसरला. स्वतःचीच त्याला ओळख राहिली नाही, स्वतःचा परिचय राहिला नाही. आणि मग असं म्हटलंय की किम तेन न कृतम पापम चौरेण आत्मापहारिणा. श्रुती माता सांगते, यो अन्यथा संतम आत्मानम अन्यथा प्रतिपद्यते. अन्यथा संतम आत्मानम अन्यथा प्रपद्यते. अन्यथा संतम म्हणजे नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाव असा असणारा, सच्चिदानंद घन ब्रह्मरूप असणारा, व्यापक असणारा, आनंदरूप असणारा असा आत्मा. परंतु या आत्म्याला आत्मरूपाने, यथार्थ रूपाने न जाणता या आत्म्याला जीव शरीर रूपाने, नश्वर रूपाने, अनित्य रूपाने, असत जड दुःख या रूपाने, विपरीत रूपाने जाणू लागले. अर्थात ज्यांना आत्मस्वरूपाचीच ओळख झाली नाही, मी कोण आहे तेच कळालं नाही, तर श्रुती माता सांगते की ते न किम पापम न कृतम. त्यानं कोणतं पाप केलं नाही सांगा. का? चौरेणा. त्यानं स्वतःची चोरी केली. तो आत्मा चोर आहे, म्हणजे स्वतःच चोर आहे, आत्म्याची चोरी करणार आहे. चौरेण आत्मा अपहारिणा. त्यानं आत्म्याचंच अपहरण केलेलं आहे, स्वतःचंच अपहरण करून घेतलेलं आहे. म्हणून सर्वात मोठा जगात पापी तो आहे की ज्याला स्वतःचंच ज्ञान नाही. सर्वात अज्ञानी तोच आहे. जगतातलं कितीही कळालं पण स्वतःला ज्ञान नसेल तर सर्वात मोठा अज्ञानी तोच आहे. आणि म्हणून झालं असं की सर्वांना स्वतःचं अज्ञान आहे. आणि हे ज्ञान तर झालं पाहिजे, स्वतःची ओळख झाली पाहिजे. यालाच म्हणायचं हरपले आपण पे पावे. हरपलो, आपण आपल्याला हरवलेलो आहोत. कोणाला सापडणार? आपण पे पावे. आपल्यालाच आपण सापडणार आहोत. पण आपणच हरवलो, मग आपल्यालाच आपण सापडणार आहोत. हे घडतं कसं? तर संताते पाहता घेऊसावे. संताते पाहता अर्थात याचे अनेक अर्थ करता येतील. पाहता म्हणजे दर्शन केलं असता, संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडला. पाहणे म्हणजे दर्शन करणे, संतांचं दर्शन घडलं. आलिंगन घडे, मोक्ष सायुज्यता जोडे. संतांना पाहिलं. पाहणं म्हणजे संतांचा विचार करणं. पाहणे शब्दाचा अर्थ संत वाङ्मयामध्ये विचार करणे असा केला जातो. संताते पाहता म्हणजे संतांचा विचार केला असता. संतांचा विचार म्हणजे संत ज्या अवस्थेमध्ये आहे, संतांची जी अभंग आहे, संतांचं जे चरित्र आहे त्याचं आपण चिंतन केलं पाहिजे, त्याचा आपण विचार केला पाहिजे. याला म्हणायचं संताते पाहता. ज्ञानोबारायांना पाहणं म्हणजे काय? ज्ञानेश्वरी पाहणं. ज्ञानोबारायांना पाहणं म्हणजे आपण माऊलींना साक्षात जरी पाहू शकत नाही तरी ज्ञानेश्वरी पाहू शकतो. आणि हेच ज्ञानोबारायांना पाहणं आहे का? प्रत्येकाचं ज्ञान ही त्याची खरी ओळख आहे. त्याच्याकडे असणारा गुण, त्याची असणारी जी काही अवस्था, अनुभव, त्याचं जे ज्ञान, अध्यात्म, ती त्याची खरी ओळख आहे. गाथा ही तुकोबारायाची ओळख आहे. ज्ञानेश्वरी ही ज्ञानोबारायांची ओळख आहे. म्हणून ज्ञानोबारायांना पाहणं, माऊलींचा विचार करणं, याचा अर्थ ज्ञानेश्वरीचं दर्शन करणं, ज्ञानेश्वरीचा विचार करणं, संत वाङ्मयाचा अभ्यास करणं असा याचा अर्थ आहे. आणि हे जर आपण केलं तर आपण स्वस्वरूपाला प्राप्त होऊ शकतो. आणि म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात आपण काय केलं पाहिजे? म्हणून वानावे ऐकावे तेची सदा. म्हणून आपण संतांचंच वर्णन केलं पाहिजे आणि संतांचंच श्रवण केलं पाहिजे. तेची या शब्दातून बाकीच्यांची व्यावृत्ती केली, म्हणजे वर्णन दुसऱ्याचं करायचंच नाही, फक्त संतांचं वर्णन करा. श्रवण ऐकावे तेची सदा. त्यांचंच श्रवण ऐकावं. जर त्यांचं चिंतन सोडून जर वेगळं कोणी काय सांगत असेल तर
ऐकू नका, हे ज्ञानोबरायांनी चकारातून सांगितलंय का? तेची ऐकावे, याचा अर्थ दुसरं काही ऐकायचं नाही. तेची वानावे, त्यांचंच वर्णन केलं पाहिजे असा याचा अर्थ आहे. म्हणून आपण संतांचं वर्णन ऐकलं पाहिजे आणि संतांचं वर्णन केलंही पाहिजे. या ज्ञानोबरायांच्याच उक्तीनुसार, कथनानुसार माऊलींचं चरित्र पाहण्यासाठी आपण प्रवृत्त झालेलो आहोत. तुळशीदासजी महाराजांचा एक दोहा आहे की रामायणामध्ये श्रीरामचरित्र मानसामध्ये असं म्हणतात ते की साधू चरित्र शुभचरित कपासू निरस बिसद गुणमय फल जासू. साधू चरित म्हणजे संतांचं चरित्र कसं असतं? शुभचरित कपासू, त्या कपाशीप्रमाणे अत्यंत शुभ म्हणजे पवित्र अशा प्रकारचं असतं, पांढरं शुभ्र अशा प्रकारचं असतं. कपाशीचं उदाहरण दिलंय. म्हणजे काय साम्य काय सांगा ना? दृष्टांत म्हटलं की सिद्धांताचं काहीच सादृश्य पाहिजे, साम्य पाहिजे. साम्य काय? तिथं असं म्हटलं त्यांनी निरस बिसद गुणमय फल जासू. निरस म्हणजे ते जो कापूस आहे, फल जासू, जासू म्हणजे ज्याला फल असा आहे. त्या कपाशीला फल कसं असतं? म्हणजे कापूस. कपाशीचं फल काय? कापूस. ते कापूस रूपी फल आहे कसं म्हटले? निरस. त्यात रस आहे का कोणता? आता कोरडा असतो तो कापूस, कोरडा. त्याच्यात काही कोणत्याही प्रकारचा रस नसतो कापसामध्ये. निरस. बिसद म्हणजे विशद. विशद म्हणजे शुभ्र, पांढरा शुभ्र आहे तो कापूस, बरोबर ना? बिसद. गुणमय. गुणमय, गुण शब्दाचा अर्थ आहे दोरा. गुण म्हणजे दोरा, धागे. त्या कापसापासूनच धागे बनवतात. म्हणून अनेक धाग्यांनी युक्त असणारं ते फळ आहे. त्यात अनेक प्रकारचे धागे आहेत, गुण आहेत. गुण म्हणजे धागे आहेत. गुणमय आहे ते फल. असं फल ज्याला आहे अशी कपाशी असते की नाही? आता हे सर्वच शब्द आपण संतांकडे लावायचे. संतांचं चरित्र हे त्या कपाशीप्रमाणे आहे का? कारण संतांच्या चरित्राचं फल सुद्धा त्या कापसाप्रमाणे आहे. म्हणजे कसं? निरस बिसद गुणमय फल जासू असं आहे. निरस आहे म्हणजे त्यात काय रस नाही असा अर्थ नाही. निरस शब्दाचा अर्थ आहे की संतांच्या चरित्राचं फळ असं आहे की त्याच्यामध्ये विषयाचा कोणत्याही प्रकारचा रस नाही. जगातला कोणताही रस त्यात नाही. बाबा सांगत असतात रस त्यात नाही, म्हणजे त्यात रस नाही आणि रस त्यात नाही असा याचा अर्थ आहे. म्हणजे रस, विषयाचा रस असा अर्थ घ्या, विषयाचा आनंद असा अर्थ. आणि संत कधीही त्या विषयाच्या आनंदाकडे प्रवृत्त झाले नाहीत. आणि विषयाच्या रसाकडे, आनंदाकडे जो प्रवृत्त होतो त्याला संत म्हणत नाही असा सरळ अर्थ आहे. म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध या पंच विषयांनी किंवा स्त्री, धन, पुत्राधिक विषयांपासून मिळणारा जे आनंद आहे, जे रस आहे, या रसाला संत खऱ्या अर्थाने रस मानतच नाहीत. हा विटणारा रस आहे, हा नश्वर अशा प्रकारचा रस आहे. खरा रस कोणता आहे? खरा रस तर भक्तिरस आहे. विटे ऐशे सुख नव्हे भक्तिरस, पुढता पुढते यास सेवावे हे. भक्तिरस हा खरा रस आहे. किंवा ब्रह्मरस म्हटलं तुकोबरायाने त्याला. त्याच भक्तिरसाला लावणी मृदंग श्रुती टाळ घोष सेव ब्रह्मरस आवडीने. हा ब्रह्मरस आवडीने सेव तुकोबराय म्हणतात. आवडीने सेवन करू, हे सेवन आम्ही करू, आवडीने करू. कोणतं? ब्रह्मरस, भक्तिरस याचं सेवन आम्ही करतो. बाकी विषयाचा रस नाही. रामरसाची या चवी आन रस रुचते केवी. बाकीचे रस रुचणार आहेत का? अरे हा अनित्य आहे, अल्प आहे, मर्यादित आहे, पुन्हा नष्ट होणार आहे. आणि हा जो भक्तिरस आहे तो व्यापक आहे, ब्रह्मानंद आहे, तो व्यापक आहे, नित्य अशा प्रकारचा. नित्यानंदापुढे आनंद तो कोण? विषय सुखबाई बापुढे ते क्षेर. येथे न सरेचे वैकुंठ सदन शेषशाही त्रिकूट भुवनवू. असा असणारा हा व्यापक भक्तिरस आहे. या भक्तिरसाला सोडून संत विषयाचा रस सेवन करीत नाहीत. म्हणून म्हटलंय निरस. संतांच्या चरित्रामध्ये कोणत्याही प्रकारचा विषयाचा रस नाही. उलट तुकोबराय म्हटले हा जो विषयाचा रस आहे तो परमार्थाला प्रतिबंध करणारा आहे, देवापासून दूर आपल्याला नेणारा आहे. आणि म्हणून आगी लागो तया सुखा जेणे हरी नये मुखा. ज्याच्यामुळं आपल्या मुखाला हरी येत नाही, अर्थात आपण हरीला विसरतो, हरीचं विस्मरण करणारा असा जो रस आहे
तुकोबराय म्हणतात, आगी लागो त्या सुखाला आग लागो, अर्थात त्याची प्राप्ती करण्याची इच्छा संतांना नाही. निरस, संत चरित्रामध्ये कोणत्याही प्रकारचा विषयाचा रस नाही. निरस गुण, निरस. विशद, विशद म्हणजे विशद, विशद म्हणजे अत्यंत शुद्ध स्पष्ट. त्या कापसाप्रमाणे संतांचं चरित्र हे शुभ्र आहे, निर्मल आहे, अर्थात निष्कलंक आहे. तिथं कोणत्याही प्रकारचं पापाचं मालिन्य नाही संत चरित्रामध्ये. कदाचित देवाच्याही चरित्रामध्ये काहीसा मालिन्याचा डाग सापडेल, परंतु संत चरित्रामध्ये कधीही आणि कोणताही दोष नाही. तुका म्हणे तैसा सज्जनापासून पाहता अवगुण मिळेची ना. अवगुणच नाही. संत देव कधी कधी नाविलाजाने चुकून म्हणा किंवा जाणून म्हणा, जाणून बुजून काहीतरी एखादं कार्य साधण्याकरिता त्याच्याही ठिकाणी एखादा अवगुण दिसून येईल. जीव तर अवगुणाची मूर्तीच आहे, जीवाचा विचारच नाही. पण एकमेव असं संत चरित्र आहे की संत जीवन आहे की ज्या संत जीवनामध्ये अवगुण नाही, कोणताही दोष नाही, पापाचं मालिन्य नाही, असं शुद्ध पवित्र जीवन आहे महाराज संतांचं जीवन. म्हणून म्हटलंय बिसद, शुद्ध आणि गुणमय. गुणमय शब्दाचा अर्थ आहे, गुण म्हणजे दैवी संपत्तीचे गुण घ्या किंवा संतांची लक्षणं घ्या. हे जे काही स्थितप्रज्ञाची लक्षणं, गुणातीताची लक्षणं, दैवी संपत्तीचे 26 गुण जे काही सांगितले गीतेमध्ये किंवा 12व्या अध्यायामध्ये भक्ताची जे काही लक्षणं सांगितली, अद्वेष्टा सर्वभूतानां वगैरे, हे सर्व गुण, हे दैवी गुण सर्व हे संत चरित्राच्या आश्रयाने राहिलेले असतात. संतांच्या ठिकाणी हे सर्व गुण आलेले असतात. म्हणून असं म्हटलं ना, तुका म्हणे गुणचंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. चंदनाचे गुण संतांच्या ठिकाणी असतात. जसं चंदन हे स्वतः सुगंधी असतं आणि स्वतः उगळल्या जातं, ते स्वतःचं शरीर नष्ट करतं, स्वरूप नष्ट करतं आणि इतरांना सुगंध देतं, शीतलता देतं. तसं संत स्वतः जिजतात, स्वतः जगाचा त्रास सहन करतात, पण जगाला आनंदच देऊन जातात. इतरांच्या जीवनातलं अज्ञानाचं दुःख घालवतात, संसाराचं दुःख घालवतात आणि ते सर्वांना आनंदच नेहमी देत राहतात. हा संतांचा गुण आहे. असे कितीतरी गुण संतांच्या आश्रयाने राहतात. म्हणून गुणमय फल जासू, संतांच्या चरित्राचं हे फल आहे की ज्या संत चरित्राच्या मध्ये चिंतनामुळे आपणही स्वतः संतांप्रमाणे निरस, विशद, गुणमय अशा प्रकारच्या फलाला प्राप्त होऊ शकतो. म्हणून असं म्हटलं त्या ठिकाणी की साधू चरित्र शुभचरित कपासू, म्हणजे संतांचं चरित्र हे शुद्ध पवित्र आहे, त्या कपाशीप्रमाणे आहे असं वर्णन केलं आहे. म्हणून संतांचं चरित्र आपण श्रवण केलं पाहिजे असा याचा अर्थ आहे. ही एक पूर्वपीठिका झाली. माऊलींचं चरित्र हे थोडं माऊलींच्या कुलवृत्तांतापासून सुरू होतं. कुलाचा वृत्तांत म्हणजे माऊलींचे जे कुल आहे, जी वंशावळ आहे, पूर्वज आहेत, हे अगदी हरिहर पंथांपासून माऊलींचे चरित्र सांगितल्या जातं. अर्थात तसं तर संत वाङ्मयामध्ये त्र्यंबक पंथांपासून इतिहास सांगितला जातो, परंतु त्याच्याही पूर्वीची काही वंशावळ ज्ञानोबारायांची चरित्राच्या चिंतनामध्ये इतिहासकारांनी किंवा चरित्रकारांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. तर त्याच्यामध्ये असं म्हटलं आहे सुरुवातीला की माऊलींच्या काळामध्ये देवगिरीचा राजा होता, श्री रामचंद्र नावाचा राजा. त्याकालीन राजकीय स्थिती चांगली होती माऊलींच्या काळामध्ये. नंतर मग यवनांचं आक्रमण त्या देवगिरीवर झालं वगैरे आणि पुन्हा मुस्लिमांचं राज्य आलं, अनेक युद्ध झाली वगैरे वर्णन आहे नामदेवरायांच्या काळात. परंतु पूर्वी माऊलींच्या काळामध्ये माऊलींनी स्वतः त्या रामदेवरायाचं वर्णन केलं आहे. ज्ञानेश्वरीचं लिखाण झाल्याच्या नंतर शेवटी ज्ञानोबाराय म्हणतात की तेथ यदुवंश विलासो सकळ कला निवासो न्यायाते पोसी क्षितिषु श्रीरामचंद्रू. अर्थात सकळ यदुवंशाचा विलास, सुशोभित अशा प्रकारचे यदुवंशामध्ये जन्माला आलेले असे श्रीरामचंद्र, भगवान रामचंद्र नाही बरं, श्रीरामचंद्र नावाचे राजे. नंतर सकळ कला निवासो, सर्व कलेंचा निवास ज्याच्या ठिकाणी होता असं म्हटलं आहे, असे राजे. आणि
न्यायाते पोषी क्षिती सुश्री रामचंद्र. न्यायाते पोषी, न्यायाचं पोषण करणारा, अर्थात अन्यायाला सहन न करणारा, न्यायानेच राज्य करणारा असा राजा होता श्रीरामचंद्र नावाचा देवगिरीचा. माऊलींचा हा काल आहे. त्याच्याही पूर्वी जैत्रपाल वगैरे अनेक प्रकारचे राजे त्या कालामध्ये होऊन गेले. तर त्यामध्ये असं वर्णन केलं आहे की माऊलींचे सर्वात ज्यांच्यापासून सांगितलं जातं वर्णन ते सुरुवातीचे आहेत हरिहरपंत. हरिहरपंत जावळे असं त्यांचं खरं आडनाव आहे, परंतु हरिहरपंत हे त्यांचं नाव. आणि त्यांच्याकडं कुलकर्णी व्यवसाय आला. कुलकर्णी ही एक पदवी होती त्या काळामध्ये, आणि काही गाव काही प्रदेश त्यांच्या ताब्यात असायचा. त्याचं पूर्ण पोषण त्या कालामध्ये ते करायचे राजाच्या आधिपत्याखाली. कुलकर्णी पद होतं आणि म्हणून त्यांना कुलकर्णी असं नाव पडलं. पुढं आडनाव पडत गेलं, पण मूळ आडनाव जावळे असं आहे. तिथून सुरुवात आहे. त्यांचे पुत्र रामचंद्र, केशवपंत आणि मोहनाबाई हे 3 त्यांना अपत्य झाली. त्यामध्ये केशवपंत जे आहे ते 1 वर्ष त्यांचा फक्त जीवनकाल सांगितला. 1 वर्षातच ते मृत्यूला प्राप्त झाले. मोहनाबाई नावाची त्यांची कन्या होती. हे त्यांचं सासर म्हणजे देवगडलाच नरहरपंत माचवे नावाचे जे काही ब्राह्मण होते त्या काळात ते त्यांना दिलं. त्या ठिकाणी तिचं सासर आहे. आणि त्यांचे हरिहरपंतांचे पुत्र होते रामचंद्रपंत. केशवपंत तर गेले. मग रामचंद्रपंतांनी कुलकर्णी पूर्ण पद त्यांनी सांभाळलं. त्यानंतर कालांतराने त्यांचाही मृत्यू झाला. नंतर रामचंद्रांचे पुत्र गोपाळपंत त्यांनी कुलकर्णी पद पूर्णपणे पाहिलेलं आहे. आणि काही कालानंतर त्या गोपाळपंत यांचा मुलगा त्र्यंबकपंत. आता इथून पुढे इतिहास संतांनी वर्णन केलेलं आहे की त्र्यंबकपंत हे त्र्यंबकपंत सुद्धा कुलकर्णी पद पाहत होते, हे करत होते. आणि त्या काळामध्ये त्यांना सुद्धा 2 मुलं झाली, गोविंदपंत आणि हरिहरपंत. तर तो जो हरिहरपंत आहे तो युद्धामध्ये मारला गेला. त्याच्याकडे सेनापती पद होतं आणि राजानं आज्ञा दिली. कोणी देशमुख नावाचे देवगडच्या दक्षिणेला असं म्हटलं आहे, काही 40-50 कोसावर बालेघाट आहे, त्या बालेघाटचे देशमुख होते कोणी. तर त्यांनी काही बंड पुकारलं राजाच्या विरोधामध्ये आणि ते बंड मोडण्याकरिता म्हणून हरिहरपंतांना राजाने पाठवलं. आणि ते बंड मोडलं खरं, परंतु घाव जास्त झाल्यामुळे त्या ठिकाणी हरिहरपंत गेले. हरिहरपंत गेल्यानंतर आता त्र्यंबकपंतांच्या अंतःकरणामध्ये वैराग्य झालं आणि त्यांनी ठरवलं की आपलं आयुष्य या राजाच्या चाकरीमध्ये किती दिवस असं घालवायचं. काहीतरी आपण आपल्या ऐहिक पारलौकिक कल्याणाकरिता किंवा आपल्या आध्यात्मिक कल्याणाकरिता काही साधना आपण आता केली पाहिजे. वय भरपूर झालेलंच. आणि म्हणून त्र्यंबकपंतांनी तो व्यवसाय पूर्णपणे सोडला, चाकरी सोडली आणि आपली पारमार्थिक साधना सुरू केली, भक्तिपंथाला लागले. त्यांचे गुरु गोरक्षनाथ आहेत आणि गोरक्षनाथांनी त्र्यंबकपंतांना दीक्षा दिली असं वर्णन आहे. आणि स्वतः मृत्यूच्या वेळी त्र्यंबकपंतांच्या मृत्यूच्या वेळी गोरक्षनाथ त्या ठिकाणी हजर होते आणि गोरक्षनाथांनी आपेगावला त्र्यंबकपंतांची समाधी बांधली असं वर्णन आहे. भक्त त्र्यंबकपंत मूळ पुरुष आदी तयाची समाधी आपेगावी असं म्हटलंय. त्यांची समाधी आपेगावला आहे आणि हे ज्ञानोबरायांचे मूळ पुरुष आहेत असं मानलं जातं. त्यानंतर त्र्यंबकपंतांचे एकच मुलगा राहिला मग गोविंदपंत आणि त्यांची पत्नी होती मीराबाई. हेच ज्ञानोबरायांचे आजोबा गोविंदपंत. आता गोविंदपंतांनीही काही कालपर्यंत राहिल्यानंतर बऱ्याच मोठ्या तपश्चर्येने साधनेने त्यांना मुलगा झाला, ते विठ्ठलपंत. अर्थात गोविंदपंतांना विवाहानंतर कितीतरी वर्ष पुत्रसंतती नव्हती आणि म्हणून त्यांनी गायत्रीची 12 वर्षाची उपासना केली असं वर्णन आहे. पुरश्चरण केली, साधना केली गायत्रीची. आणि गोरक्षनाथांचे शिष्य असणारे जे गहिनीनाथ, त्या गहिनीनाथांचाही कृपाप्रसाद मीराबाईला लाभला. अर्थात
गोविंदपंत आणि त्यांच्या पत्नीला लाभला. आणि म्हणून ते पुरश्चरण पूर्ण झाल्याच्या नंतर गायत्री मातेच्या, अर्थात गायत्री म्हणजे वेदमाता मानलं जातं तिला, आणि म्हणून वेदमातेच्या कृपेने पुत्र झाला, म्हणून त्याचं नाव ठेवलं वेदमातुः असं नाव ठेवलं. हेच विठ्ठलपंतांचं नाव. पण आषाढ शुद्ध एकादशी, आता जी एकादशी झाली पाठीमागे, आषाढ शुद्ध एकादशी, आषाढीची वारी, त्या एकादशीला जन्म झाला आणि कुळामध्ये विठ्ठलाची भक्ती चालूच होती. कुलदैवत म्हणा, इष्टदैवत म्हणा, आपली भक्तीची साधनाची जी सुरुवात होती किंवा जी भक्ती करत होते ते विठ्ठलाची करत होते. आणि म्हणून आणि एकादशीच्या दिवशी पुत्र झाला म्हणून आवडीने नाव ठेवलं विठ्ठल, पण मूळ नाव होतं वेदमातुः. कारण ज्ञानोबारायांना जेव्हा शुद्धीपत्र दिलं पैठणला, जेव्हा दिलं तेव्हा त्या शुद्धीपत्र, अजूनही ते शुद्धीपत्र आहे, त्या शुद्धीपत्रामध्ये असं म्हटलं आहे वेदमातुः सुतम, म्हणजे ज्ञानोबाराय सुत म्हणजे मुलगा, पुत्र आहेत. कोणाचे? वेदमातूचे, म्हणजे विठ्ठलपंतांचे, असं वर्णन आहे. म्हणून विठ्ठलपंत त्यांना झाले, बऱ्याचशा कालावधीनंतर झाले, साधनेने झाले. आणि त्या विठ्ठलपंतांचं पूर्ण चरित्र थोडक्यामध्ये यानंतर सांगितलेलं आहे की विठ्ठल आवडी ठेवी येले नाव, निरायसे प्रेम गहिनी नाथी, असं वर्णन केलं आहे. आवडीने विठ्ठल हे नाव ठेवलेलं आहे, पण वास्तविक वेदमातुः असं त्यांचं नाव होतं. हेच ज्ञानोबारायांचे वडील आहेत विठ्ठलपंत, यांचा जन्म झालेला आहे. आता हे कोण होते आणि कसे होते याचं वर्णन करताना नामदेवरायांनी असं म्हटलं आहे, भक्ती नवमास भरले पूर्ण दिवस व आले वैराग्य डोळस मूर्तिमंत. म्हणजे विठ्ठलपंतांच्या रूपानं डोळस अशा प्रकारचं वैराग्यच जन्माला आलं असं वर्णन आहे. साक्षात वैराग्य म्हणजे जसं तुकोबारा म्हणतात ना, विवेकासहित वैराग्याचे बळ, धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा, असा धगधगीत अग्नीच्या ज्वाळेप्रमाणे विवेकासहित वैराग्याचं बळच विठ्ठलपंतांच्या रूपानं अवतरलं. किती मोठं वैराग्य मानस मार. आता उद्या आपण पाहू विठ्ठलपंतांचं चरित्र थोडक्यात. प्रत्येक प्रसंग वैराग्याचाच आहे. त्यांनी अध्ययनाचा काल पूर्ण केला, अध्ययन संपूर्ण वेदशास्त्रांचं केलेलं, तीर्थयात्रा कितीतरी केल्या, किती भयंकर असं प्रचंड वैराग्यांत करण्यात असेल. पुन्हा विवाह झाला, विवाहाच्या नंतर पुन्हा पत्नीला सोडून त्याच वैराग्यामुळं काशीला निघून गेले, संन्यास काय घेतला, पुन्हा गुरूंच्या आज्ञेने गृहस्थ आश्रमात काय आले, पुन्हा समाजाने किती मोठा तिरस्कार केला. ह्या सगळ्या गोष्टी पाहता अंतःकरण कधीही ढळू दिलं नाही. आपल्या मुलांना सांभाळलं आणि मुलांच्या शुद्धीपत्रासाठी त्यांचं मौजीबंधन करून घेण्याकरिता शेवटी देहांत प्रायश्चित्तच घ्यावं लागलं. म्हणजे पूर्ण जीवनच त्यांचं असं कष्टामध्ये आणि क्लेशामध्ये आणि त्रासामध्ये निघून गेलं समाजाच्या, पण अंतःकरण मात्र कधीही ढळू दिलं नाही. असं साक्षात सात्विक धैर्य त्यांच्या रूपानं अवतरलेलं. म्हणून ज्ञानोबारायांचे वडील की ज्यांच्या पोटी हे सर्व साक्षात परमात्म्याचेच अवतार झाले, ब्रह्मा सोपान तो झाला, भक्त आनंद वर्तला, सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार, महाविष्णूचा अवतार, सखा माझा ज्ञानेश्वर आणि आदिशक्ती मुक्ताबाई दासी जनी लागे पायी. हे सर्व ईश्वराचेच अवतार जन्माला आले. ते आईवडील किती पवित्र असतील त्यांचं थोडंसं वर्णन आपण उद्याच्या पाठामध्ये चिंतनामध्ये करूया. आणि आपण परवापासून माऊलींचं चरित्र सुरू करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.